आपका लड़का है? हाँ। हर एक लेडी अपना खुद का घर बनाती है, तो ऐसे ही सुगरण भी, मतलब वो बर्ड भी अपना खुद का घोंसला बनाती है। हाँ, और कितना ब्यूटीफुल होता है ना। And I like the subjects you have chosen, like Thank you, thank you. very real Indian, not. This is very. thank you. This is only color pencil on paper. There is no pastel and no watercolor. Pure pencil. Like a fold, na, like a butter, and the way her eyes and downcast Thank you. so real, very real, very real. There is I created a connection between this viewer bird and this. हाँ. The subjects you have chosen, like Thank you, thank very real Indian, not. I like he's choppy and the way they are called, it's like not. But this is best. Thank you. This is too good. Thank you. हे कपड्यांचं कॉम्बिनेशन पण खूप मस्त छान केलं, म्हणजे सगळ्या रंगांनी भरलेली आहे ती सगळ्या याचं स्केच लाईव्ह केलं होतं. हां, लाईव्ह बसवलं होतं मॉडेल, आणि मग नंतर क्या बात आहे. ही माणसं खरी आहेत, खऱ्या आयुष्यामध्ये आहेत, त्यांचा मी फोटो काढला. आणि हे जे बाकीच्या गोष्टी आहेत ना, आता इथे सुगरण दाखवले, सुगरणीचा खोपा दाखवलाय, तो वेगळ्या ठिकाणी, मग त्यांचं एकत्र कॉम्बिनेशन करणं आणि ते पण त्याला सूट होणं, ते महत्वाचं आहे. आता हिच्या हावभाव जसे आहेत तसं त्याला ते सूट होत आहे, आणि तो जो अँगलनी ते कंपोजिशन झालंय ते पण सूट होतं. आणि तिथे चंद्र वापरलाय. हो 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 हो, नक्कीच. हां घ्या. Really? हां 20 to 25 येस. उसमें हाँ, उसमें भी सेम. Really? उसमें तो ओनली कलर पेंसिल्स चाहिए. So your base first is No, this is paper. so there's a color hit on No, this also. no. This is plain paper. Only there is color. You had a watercolor base first. No, here is इसमें नहीं है. हाँ, इसमें नहीं. उसमें नहीं. हाँ, इन सारे में. Really? Thank you. This is only one After month. how 1 month? 1 month. How many hours per day? 6, 7, 8, 10. 4, 5. 4, 5 hours per हाँ. day. आपका लड़का है? हाँ. कलर वापरलं बेसला. इथे फक्त कलर पेन्सिल, प्युअर पेस्टल पेन्सिल वापरलं. मीडियम एक्चुअली वाटर कलर बेस यूज़ किया है, उसके बाद पेस्टल यूज़ किया, उसके ऊपर पेंसिल यूज़ किया, तो टोटल 20 to 25 लेयर्स उस पर पेपर. अच्छा है आपका, स्पेशली ये वाला जो राइट वाला ना, सुगरण. हाँ, सुगरण. थैंक यू. सुगरण का चंद्रा नाम है. हाँ, नाम है. तो व्यूअर बर्ड होता है ना. हाँ हाँ. तो उसको मराठी में सुगरण बोलते हैं. अच्छा अच्छा, वही मैं पूछ रही थी, ये कुछ मतलब है. स्टेपिंग फॉरवर्ड, बंदनी, एप्पल, मयूरा. मयूरा. अच्छा अच्छा अच्छा, चंद्रा. ये बड़ा हाँ. नाइसफुल. थैंक यू. रेफरेंस थे. And what is the idea behind this? दिस इज सुगरण टाइटल. व्यूअर बर्ड होता है ना, उसको मराठी में सुगरण बोलते हैं. हाँ, ऐसे ही, मतलब हर लेडी अपना खुद का घर बनाती है. तो व्यूअर बर्ड जैसे खुद का घोंसला, मतलब जो मराठी में उसको खोपा बोलते हैं,
तो वो खुद बनाती है, खुद उसकी आर्किटेक्ट होती है। ऐसे ही हर फीमेल खुद अपने घर के आर्किटेक्ट होते हैं। थैंक यू। और मराठी में जो 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 लेडी अच्छा खाना बनाती है उसको सुगरण कहते हैं, हाँ, एज अ कॉम्प्लीमेंट। तो उसका भी उसमें यस। ऑल द बेस्ट। थैंक यू, थैंक यू। कसे सात रंग बिलगती आकाशा, कसे ते रंग पांघरते फुलपाखरा, कसे सात रंग बिलगती आकाशा, कसे ते रंग पांघरती फुलपाखरा, कोसळत्या सरीत कसे मयूर नाचते, कोवळी कळी कशी फुलात जन्मते. दादा, तुझ्या पेंटिंगचं टायटल कोणतं आहे? त्याचं टायटल सुगरण आहे. हा, यावे मामाच्या गावाला आणि इथे सुगरणीचा खोपा भेटलाय मला. तर चांगला क्षण आहे माझ्या पेंटिंग बद्दल बोलण्यासाठी. दादा, सुगरणच का टायटल दिलं? कारण मला स्त्रियांच्या जीवनाबद्दल एक आदर वाटतो. कारण की त्यांचं जीवन ज्या पद्धतीने म्हणजे त्या जन्माला येतात, एखादी स्त्री मुलगी जन्माला येते, तिथून तर ते शेवटपर्यंत, म्हणजे तिच्या नंतर ती मोठी होते, मोठी झाल्यानंतर तिचं लग्न होतं, लग्न झाल्यानंतर ती तिच्या वेगळ्या घरामध्ये जाते नवऱ्याकडे. तर तिथलं ते घर असतं तिचं, तर ती स्वतः ते तयार करते. म्हणजे जसं सुगरण तिचा खोपा गुंफते, म्हणजे विणते, किंवा एक प्रकारे तो डिझाईन करते. ज्या पद्धतीने ते कॉम्प्लिकेटेड असतंय, तर त्याच पद्धतीने एखाद्या स्त्रीचं जीवन सुद्धा कॉम्प्लिकेटेड असतं असं मला वाटतं. तर त्याचं कनेक्शन तिथे लागतं मला असं वाटतं का ते सुगरणीचा खोपा आणि एखाद्या स्त्रीचं जीवन, ते म्हणजे कनेक्शन आहे त्याच्यामध्ये काहीतरी, असं मला वाटतं. तर म्हणून मी सुगरण टायटल दिलं पेंटिंगला, आणि एका स्त्रीचे भाव त्या पेंटिंगमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. आणि त्याचं कनेक्शन सुगरणीचा खोपा आणि सुगरण पक्षी याच्यासोबत केलेलं आहे. तर सुगरण म्हणजे काय, आपल्याकडे काय समजलं जातं, काय एखादी स्त्री जर चांगलं जेवण बनवेल तर तिला सुगरण संबोधलं जातं. तर तसं मला तर ते सुगरण ते त्या ठिकाणी योग्य वाटतंच. पण जर तिने घर व्यवस्थित सांभाळलं, तिचं घर ती स्वतः तयार करते, सगळं व्यवस्थित सांभाळते, सगळं तिच्या मुलांना, तिच्या संसाराला, तिच्या कुटुंबाला व्यवस्थितरित्या गुंफून ठेवते, सगळ्या नातेवाईकांना सांभाळते, सगळ्यांचा पाहुणचार करते, घरातल्या सगळ्या गोष्टी मॅनेज करते, तर त्याचा कुठेतरी कनेक्शन सुगरणीच्या खोप्याशी आहे असं मला वाटतं. आणि सुगरण पक्षी ज्या पद्धतीने तिच्या पिल्लांना त्या खोप्यामध्ये ज्या पद्धतीने ठेवते, त्यांना जसं संरक्षण देते, तर ते मला खूप युनिक वाटतं आणि खूप चांगलं वाटतं. त्यामुळे तो विषय मी घेतलेला आहे. तर ज्या पद्धतीने स्त्री तिचं घर सांभाळते, तर ते सांभाळणं सुद्धा एक विशिष्ट गुण आहे तो. तर तो प्रत्येक स्त्रीला म्हणजे जमतो की ती विशिष्ट पद्धतीने ती सांभाळते सगळं, आणि योग्य रीतीने सगळं सांभाळून तिचं काम सुद्धा ती करते. तर ह्या सगळ्या गोष्टी मला खूप म्हणजे त्याच्या म्हणून स्त्रियांबद्दल खूप आदर वाटतो. आणि त्या सुगरण म्हणजे ते घर सांभाळणं सुद्धा सुगरणी म्हणजे त्याला सुद्धा एक कॉम्प्लिमेंट म्हणून प्रत्येक स्त्रीला एक कॉम्प्लिमेंट देण्याचा प्रयत्न केला मी याच्यातून. का सुगरण म्हणजे प्रत्येक स्त्री ही सुगरणच आहे, ना की फक्त स्वयंपाकामध्ये, पण तिचं घर सांभाळण्यात सुद्धा ती सुगरणच असते. म्हणून सुगरणीचा खोपा आणि ती मुलगी यांचं कनेक्शन मी दाखवले त्याच्यामध्ये. म्हणून या पेंटिंगचं टायटल सुगरण ठेवले. खूपच सुंदर. थँक्यू. हे आपण जर बघितलं तर कसं विशिष्ट पद्धतीने गुंफलंय, तर त्याच पद्धतीने मी सुद्धा ड्रॉइंग करताना एक
एक एक पातं, एक एक त्याचं काय होतं त्याला, एक एक गवत मी त्याच्यामध्ये ड्रॉ केलं होतं आणि त्यालासुद्धा खूप वेळ लागला होता करताना. तर आता हे जुनं खोपं आहे, याच्यामध्ये आता पक्षी राहत नाही आहे, पण ते आपल्याला इथे पाहायला मिळालं याचा आनंद वाटतो. नक्कीच. ज्याप्रमाणे बहिणाबाईंची कविता आहे, जसं खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, तिने तिच्या पिलांसाठी खोपा झाडाले टांगला, त्याचप्रमाणे तू इतका सुंदर विचार घेऊन ही पेंटिंग तयार केलीस आणि इतकी मेहनत घेऊन तो विचार आपल्या या नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ते सुगरणीचा खोपा ही संकल्पना जपण्यासाठी एवढी मेहनत घेऊन ही पेंटिंग केलीस, तो विचार आता सगळ्यांपर्यंत पोहोचतोय आणि त्यासाठी खूप तुझे धन्यवाद. आपण अनेक ठिकाणी पाहतो आजकाल, बऱ्याच ठिकाणी, आता तेवढं नाही आहे पण तरी पण काही ठिकाणी बघायला मिळतं की एक नवरा त्याच्या बायकोला खूप मारहाण करतो. एखाद्या स्त्रीला एखादा पुरुष जेव्हा मारहाण करतो तेव्हा ते संपूर्ण घर दुःखमय वातावरणात जातं. तर तरीसुद्धा ती स्त्री तिथे टिकून राहते आणि तिथे घर सांभाळते, तिच्या मुलांना सांभाळते. जरी तिचा नवरा त्यांना कधी कधी म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं आपल्याला गोष्टी पाहायला मिळतात का नवरा सोडून जातो त्याच्या पत्नीला आणि ती मुलं सगळं त्या स्त्रीला एकटीच्या अंगावर पडतं. सगळं घर सांभाळणं, त्या मुलांना सांभाळणं आणि त्यांचं पालनपोषण करणं, त्यांचं शिक्षण करणं तेवढं शक्य नाही होत तिला, पण तरीसुद्धा ती तिथे टिकून राहते आणि त्यांना सांभाळते. तर तिची कोणत्याही स्त्रीची इच्छाशक्ती एवढी प्रबळ असते का ती किती संकट आलं तरी त्यांना सामोरं जाऊन ती त्या संकटांवर मात करून ती म्हणजे चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करते. तर त्याचप्रमाणे सुगरण पक्षी सुद्धा तिच्या पिल्लांना सांभाळण्यासाठी एवढं डेलिकेट आणि एवढं कॉम्प्लिकेटेड ते खोपा तयार करू शकते, विणू शकते. म्हणजे किती नवल आहे या गोष्टीचं. तर ते नवल मला खूप जास्त भावलं. त्याच्यामुळे मी हे सुगरणीचं घरटं आणि एखाद्या स्त्रीच्या जाणीवा यांच्याशी संलग्नपणा म्हणजे यांच्याशी कनेक्शन जोडण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते कनेक्शन नॅचरली आहे असं मला वाटतं. मला ते भाव प्रकट होतात. त्या खोप्याकडे नुसतं बघितलं तरी मला ते भाव जाणवतात का एखाद्या म्हणजे त्या सुगरण पक्षीची त्या सुगरण पक्षिणीची जेव्हा ती घरटं बांधत असेल तेव्हा तिच्या काय भावना असतील, म्हणजे तिला काय वेदना होत असतील तिच्या मनामध्ये, म्हणजे त्याच्या मनामध्ये काय भावना येत असतील, त्या भावना त्या स्त्रीशी मला कनेक्टेड वाटतात. किंवा एखाद्या स्त्रीला सुद्धा त्या जाणीवा येत असतील ते घर उभं करण्यासाठी. कोण जाणे वेडे मन का बांधतोय संसार इमले, कोण जाणे हुरहुर ही कशी लागे जीवा. शब्द येता कानी कसे मन तिचे खुलते हो, अस्मानी खोप्यास साजेशी. सुगरण होशील हो, सुगरण होशील हो, सुगरण होशील हो, सुगरण हो.